नांदेडमध्ये 350वा शहीदी समागम, 9 ते 10 लाख भाविकांची उपस्थिती, देशातील दिग्गज नेते होणार सहभागी। शीख धर्माचे 9वे गुरु हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम येत्या 24 आणि 25 जानेवारी रोजी नांदेड इथं आयोजित करण्यात आला आहे। हा कार्यक्रम संत समागम समिती आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे। या समागमाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि इतर सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत। जिल्हा प्रशासनानं संपूर्ण तयारी केल्याचं सांगण्यात आलंय। श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत। यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तेलंगणाचे उपमुख्यमंत्री व अभिनेते पवन कल्याण यांचा समावेश आहे। या संत समागमासाठी राज्यभरातून शीख, शिखलकारी, बंजारा, लबाना, सिंधी, मोहियाल, वाल्मिकी, शिंपी आणि वारकरी संप्रदायातील लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमासाठी 9 ते 10 लाख भाविक येण्याची शक्यता असल्याची माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे। कार्यक्रमाची रूपरेषा आणि तयारी जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत मुख्य संयोजक रामेश्वर नाईक। आणि 25 जानेवारी रोजी नांदेडमध्ये हिंद की चादर हा खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी नांदेडमध्ये मोदी ग्राउंडवर या ठिकाणी होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी सर्वस्वी जबाबदारी असं म्हणता येईल की आपल्या महाराष्ट्राचे ज्यांना आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख आहेत रामेश्वरजी नाईक, त्यांच्याकडून जाणून घेऊया की येणाऱ्या 24 आणि 25 तारखेला जो काही संत समागम होणार आहे या कार्यक्रमाची काय तयारी आहे आणि कोणत्या पद्धतीने हा कार्यक्रम होणार आहे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत रामेश्वरजी नाईक। सर्वांना नमस्कार। 24 आणि 25 जानेवारीला 2 दिवसीय हा हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर यांचा 350वा शहीदी समागम आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र शासन, तख्त श्री हुजूर साहब आणि गुरु नानक नामलेवा संगत म्हणजे शीख आहे, शिखलकरी आहे, बंजारा आहे, लबाना आहे, मोहियाल आहे, सिंधी आहे, वाल्मिकी आहे आणि उदासीन व संत नामदेव म्हणजे वारकरी संप्रदाय असे 9 समाज, तख्त साहेब आणि महाराष्ट्र शासन मिळून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार 2 दिवसीय या समाजाचं या गुरुंशाचं नातं आणि गुरु तेग बहादूर यांनी धर्म आणि राष्ट्रासाठी व मानवतेसाठी जे शहादत दिली ते जनजनपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्या अनुषंगाने हा कार्यक्रम होतोय आणि त्याची भव्य तयारी आपण बघतायत, ज्यामध्ये समागम असेल, कीर्तन हॉल असेल, दरबार हॉल असेल, त्यानंतर प्रदर्शनी असेल, लंगरची व्यवस्था असेल, स्टॉलची व्यवस्था असेल, वैद्यकीय व्यवस्था असेल, अशा सर्व प्रकारच्या व्यवस्था उभा करून लोकांपर्यंत हा इतिहास गेला पाहिजे, जनजनपर्यंत हा इतिहास पोहोचला पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो। हिंद की चादर हा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी कोण कोण उपस्थित राहणार आहे यांची माहिती काय? आपल्याला 24 तारखेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगीजी असतील, त्यानंतर दिल्लीचे CM असतील, महाराष्ट्राचे CM तर आहेत, त्यानंतर आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणजी असतील आणि सर्व समाजातल्या 9 समाजातील संत, महात्मे, रागी जथेदार असतील। 25 तारखेला देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई असतील, हरियाणा CM असेल, त्यानंतर महाराष्ट्र CM असतील आणि बागेश्वर धाम